हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गुणवंत मंगनाळे. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण या चॅप्टरचे 5 व्हिडिओ बनवलेले आहेत आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण जो पॉईंट डिस्कस केलेला आहे दॅट इज एव्हिडन्स फॉर इव्होल्यूशन, यामध्ये आपण 6 एव्हिडन्स संपवलेले आहेत. आता आपण आज या चॅप्टरचा म्हणजे पहिल्या चॅप्टरचा 10वीच्या बुकमध्ये जो पार्ट सेकंड आहे सायन्सचा, त्याच्यामधला फर्स्ट चॅप्टर आपण व्हिडिओ बनवत आहोत. तर त्यातला हा व्हिडिओ मी बनवत आहे आणि हा व्हिडिओ 6वा व्हिडिओ आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो कन्सेप्ट शिकवणार आहे आज, त्या कन्सेप्टचं नाव आहे डार्विन थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. ओके, तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर. मी अगोदरवर दाखवले डार्विन थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, पण खाली मी दाखवले डार्विनिझम आणि लॅमार्किझममधलं डिफरन्स. कारण तुमच्या सिलेबसला दोन्ही थिअरी आहेत. कोणकोणत्या? डार्विनिझम पण आहे आणि लॅमार्किझम पण आहे. मी या दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. अगोदर आपण डार्विनची थिअरी समजून घेऊया. ओके, काय म्हणते डार्विन थिअरी? बघा, डार्विन थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. तुम्हाला माहीत आहे नॅचरल सिलेक्शनचा अर्थ काय होतो की निसर्गामध्ये अनेक सजीव आहेत, पण त्या सजीवांपैकी जे सजीव जगले त्यांचं नेचरनं सिलेक्शन केलं. जसं की मागे करोना आला होता. करोनाच्या काळामध्ये बरेच लोक मेले. याचा अर्थ त्यांचं निसर्गानं सिलेक्शन गेलं नाही, पण बरेच लोक जगलेसुद्धा ना. याचा अर्थ त्यांचं काय झालं? नॅचरल सिलेक्शन झालं. तर नॅचरल सिलेक्शन म्हणजे अशी कन्सेप्ट आहे की ज्यामध्ये निसर्ग ठरवतो कोणाला जगू द्यायचं किंवा कोणाला मारायचं ते. ठीक आहे, म्हणून त्या कन्सेप्टला म्हणतो आपण नॅचरल सिलेक्शन. ओके, आणि कन्सेप्ट म्हणून कोण मांडला? डार्विननं मांडला. नेचरमध्ये हजारो सजीव आहेत, लाखो सजीव आहेत. यापैकी काही जगतात म्हणजे आणि काही मरतात. जे जगतात त्यांचं नेचरनं काय केलं आहे? सिलेक्शन केलं आहे. बघा, चार्ल्स डार्विन अँड हीज हॅड कलेक्टेड इन्युमेरेबल स्पेसिमन. स्पेसिमनचा अर्थ काय? सजीव. चार्ल्स डार्विननं काय केलं? गॅलापागोस आयलँडमध्ये म्हणजे वायूचा अर्थ काय? घुमायला गेला म्हणजे फिरायला गेलं ना. फिरायला म्हणजे काय? आपल्याला सगळं टुरिझमसाठी नाही. त्यांनी व्हिजिट केलं कुठं? गॅलापागोस आयलँडला. आणि एका शिपमध्ये, ओके, शिपमध्ये त्यांनी एका बेटावर भेट दिली. ओके, त्या बेटाचं नाव आहे गॅलापागोस आयलँड्स आणि त्या शिपचं नाव आहे HMS डिगाले शिप. त्या शिपचं नाव आहे. शिप म्हणजे जहाजामध्ये. त्यांनी त्या बेटावर व्हिजिट केलं आणि इनेबल म्हणजे अनेक सजीव शोधले. कोणते सजीव? प्लांट्स अँड ॲनिमल. अँड डिपेंडिंग अपॉन द ऑब्झर्वेशन, पुन्हा ते सजीव शोधून त्यांनी त्याचं ऑब्झर्वेशन केलं ऑफ दी स्पेसिमन. त्यांनी ते स्पेसिमन पाहिले. वाट इज स्पेसिमन? लक्षात घ्या, स्पेसिमनला म्हणतो आपण सजीव. स्पेसिस मॅन, स्पेसिस म्हणजे सजीव. त्यांनी शोधून काढले. अँड ही पब्लिश द थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. ओके, अनेक सजीव शोधले आणि नॅचरल सिलेक्शन थिअरी मांडली. विच पेअर्सेस द सर्वायवल ऑफ फिटेस्ट. या थिअरीमध्ये काय सांगते आपल्याला? सर्वायवल ऑफ फिटेस्ट. व्हॉट इज द मिनिंग ऑफ सर्वायवल ऑफ फिटेस्ट? जे फिट आहेत ते सर्वाईव्ह होणार ना. ओके, काय म्हणते बघा, डार्विनची थिअरी काय सांगते? डार्विनची थिअरी काय सांगते? पहिली गोष्ट सांगते नॅचरल सिलेक्शन सांगते, म्हणजे जे नेचरमध्ये सिलेक्ट होतात ते जगतात. पुन्हा काय सांगते ही थिअरी? सर्वायवल ऑफ फिटेस्ट, म्हणजे जे फिट आहेत ते सर्वाईव्ह होतील, जे अनफिट आहेत ते मरतील, असं म्हणते ही थिअरी. फॉर दिस पर्पज डार्विन हॅड पब्लिश द बुक ओरिजिन ऑफ स्पीशीज. म्हणून डार्विननं काय केलं? एक बुक पब्लिश केलं. त्या बुकचं नाव एक्झाममध्ये विचारू शकतात. त्या बुकचं नाव आहे ओरिजिन ऑफ स्पीसीज. म्हणजे कोणकोणत्या स्पीसीज तयार झाल्या, त्याचा उगम कुठून झाला हे त्यांनी सांगितलं आहे. आणि व्हेन एक्सप्लेनिंग द कन्सेप्ट, जेव्हा ते एक्सप्लेन केला, डार्विन सेज दॅट ऑल द ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस प्रोलिफिशियली. प्रत्येक सजीव कसे होतात? त्या स्वतःचं रिप्रोडक्शन करतात, मल्टिप्लाय करतात, रॅपिडली डिवाईड करतात. आणि ऑल ऑर्गॅनिझम कॉम्पीट विथ इच अदर. रिप्रोडक्शन करताना काय होतं? जेव्हा ऑर्गॅनिझम काय करतात? नॅचरल रिप्रोडक्शन करतात. तर रिप्रोडक्शन केल्यानंतर पॉप्युलेशन वाढल्यानंतर काय होतं? त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन वाढतं ना. ओके, कॉम्पीट करतात कोणासोबत? इच अदर. जेवढं पॉप्युलेशन जास्त असेल तेवढं पॉप्युलेशन वाढतं. ओके, अँड इन अ लाईफ थ्रेटिंग मॅनर. कसं कॉम्पिटिशन? लाईफ थ्रेटिंग मॅनरचं काय? जीवाला धोका असतानासुद्धा
लाईफ थ्रेटिंग मॅनरचा अर्थ काय, जीवाला धोका असूसुद्धा ते कॉम्पिटिशन करतात. अँड इन दिस कॉम्पिटिशन ओनली दोज ऑर्गॅनिझम सस्टेन. मग कॉम्पिटिशन करत असताना जे स्वतःला काय करतात, सस्टेन करतात, टिकून ठेवतात, ते काय करतात, जगतात ना, सस्टेन करतात स्वतःला. ओके, जे ऑर्गॅन स्वतःला काय करतात, सस्टेन करतात, टिकून ठेवतात. शोज मॉडिफिकेशन इसेन्शियल फॉर विनिंग. सस्टेन करता याचा अर्थ काय करतात, सस्टेन करता याचा अर्थ काय करतात, मॉडिफिकेशन करतात. आणि मॉडिफिकेशन करता याचा अर्थ काय करतात, विनिंग करतात ना. विनिंग म्हणजे जिंकतात, म्हणजे जिंकतात ते जगतात ना. विनिंग करतात आणि जे विनिंग करतात ते सर्वाइव्ह होतात ना. त्याच्या उलट ओके, बिसाइड धिस नॅचरल सिलेक्शन also play important role in the because nature select only those organisms which are fit. ओके, म्हणजे मी तुम्हाला पहिलं सांगितलं की जे फिट आहे तो जगतो आणि जो अनफिट आहे तो मरतो ना. ओके, लाईव्ह. अँड दोज रेस्ट पिरिश. ओके, जो अनफिट आहे तो काय होतो, मग जो अनफिट आहे तो काय होतो, पेरिश होतो. पेरिशचा अर्थ काय, पेरिशचा अर्थ होतो डिस्ट्रॉय होणे, नष्ट होणे. ओके, कारण त्यांना जगण्यासाठी वातावरण नसतं. आणि सस्टेनिंग अँड सिलेक्टेड ऑर्गॅनिझम्स कॅन परफॉर्म रिप्रोडक्शन अँड देअर बाय गिव्ह राईज टू न्यू स्पीसीज. म्हणजे सस्टेन करतात, जे सजीव काय करतात, सस्टेन करतात, ते काय करतात, न्यू स्पीसीज बनवतात ना. जे सस्टेन करतात ते काय बनवतात, न्यू स्पीसीज बनवतात. आणि जेव्हा न्यू स्पीसीज बनवतात त्या कन्सेप्टला आपण म्हणतो आहे स्पीशिएशन. विसरू नका, पुढं आहे कन्सेप्ट तुम्हाला. जे सस्टेन करतात ते नवीन स्पीसीज बनवतात जगत असताना. आणि जेव्हा नवीन स्पीसीज बनवतात त्या कन्सेप्टला आपण काय म्हणतो आहे, त्या कन्सेप्टला म्हणतात स्पीशिएशन. ओके, स्पीशिएशनचा अर्थ फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज. ओके, आणि म्हणून न्यू स्पीसीज ऑफ देअर ओन स्पेसिफिक कॅरेक्टर, स्वतःचे कॅरेक्टर दाखवतात. डार्विन थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन वॉज वाईडली ॲक्सेप्टेड फॉर लाँग ड्युरेशन. डार्विनची थिअरी अनेक वर्ष चालली. डार्विनची थिअरी काय चालली, अनेक वर्ष चालली. ओके, डार्विनची थिअरी अनेक वर्ष चालली. आणि हाऊएव्हर सम ऑफ द ऑब्जेक्शन वेअर रेज्ड. काही ऑब्जेक्शन पण आले. मग कोणाला, डार्विनच्या थिअरीला काही ऑब्जेक्शन्स पण आले. मला माहीत आहे प्रत्येक गोष्ट करत असताना काही लोक विरोध करतात. तसं डार्विनची थिअरीसुद्धा जेव्हा मांडली त्याने, त्याच्यावर काही लोकांनी विरोध केला. त्या विरोधाला काय म्हणतो आपण, ऑब्जेक्शन असं म्हणतो आहे. ओके, वेअर रेज्ड अगेन्स्ट दिस थिअरी. काय काय ऑब्जेक्शन आले, तर मेन ऑब्जेक्शन त्यांनी 3 दिलेत. ओके, कारण कोणते ऑब्जेक्शन आहेत बघूया, कोणकोणते ऑब्जेक्शन आहेत बघूया. त्यातलं पहिलं ऑब्जेक्शन आहे, फर्स्ट ऑब्जेक्शन आहे ओके, नॅचरल सिलेक्शन नॉट ओनली फॅक्टर रिस्पॉन्स फॉर इव्होल्युशन. त्यांचं म्हणणं आहे की बुवा नॅचरल सिलेक्शन हेच काही एक फॅक्टर नाही. नॅचरल सिलेक्शन हाच एक फॅक्टर नाही. कशासाठी, ओके, नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली द फॅक्टर, नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली द फॅक्टर फॉर इव्होल्युशन. ओके, म्हणजे इव्होल्युशन जे होतं फक्त नॅचरल सिलेक्शनमुळेच होत नाही, तर बाकी अनेक कारणं आहेत ज्यामुळे इव्होल्युशन होतं हे त्यांनी सांगितलं. म्हणून ह्याचा अर्थ हे पहिलं जे डार्विनचं म्हणणं होतं त्याला ऑब्जेक्शन आलं. ओके, कळलं का ऑब्जेक्शन. नॅचरल सिलेक्शन जे आहे ओके, नॉट ओनली फॅक्टर रिस्पॉन्स फॉर इव्होल्युशन, म्हणजे नॅचरल सिलेक्शनमुळेच इव्होल्युशन होतं असं त्यांनी म्हणू शकत नाहीत. ओके, म्हणून हा झाला पहिलं ऑब्जेक्शन. दुसरं ऑब्जेक्शन काय आलं, नंबर 2 डार्विनच्या थिअरीवर. डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड अनयुजफुल मॉडिफिकेशन. ओके, काय नाही केलं मेन्शन त्याने, नॉट मेन्शन. डार्विनने मेन्शन नाही केलं. काय मेन्शन नाही केलं, युजफुल अँड युजलेस. युजफुल काय आहे आणि युजलेस काय आहे याच्याबद्दल त्याने माहीत नाही दिली. ओके, युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन म्हणजे उदाहरणार्थ आपल्यामधली सेफ्टी गायब झाली. कशामुळं, युजलेस ऑर्गनमुळं. ओके, आणि आपल्यामध्ये काय ऑर्गन यूज, जसं जिराफमध्ये मानेची लांबी वाढली. कशामुळे वाढली मानेची लांबी, जादा यूज केल्यामुळं ना. किंवा लोहार जो असतो आपण आयर्न स्मिथ म्हणतो, लोहारला आयर्न स्मिथ, त्याने त्याच्या खांद्याचा वापर जास्त केला ना हॅमरिंगसाठी. लोहार तुम्हाला माहीत आहे, लोखंडाला मारत असताना त्याची जे हातोडी असते त्या हातोडीचा ताण खांद्यावर पडतो, म्हणून त्याच्या खांद्याचे जे मसल असतात मजबूत होतात, खांदे मजबूत होतात. याचा अर्थ त्याने जर यूज केला म्हणून युजफुल ऑर्गन जो आहे तो वाढतो आणि युजलेस ऑर्गन जो आहे तो नष्ट होतो, असं काही सायंटिस्टचं म्हणणं आहे. पण डार्विनने याच्याबद्दल काही विचार नाही केला.
म्हणून हे दुसरं ऑब्जेक्शन आहे कोणाचं, डार्विनच्या थेरीचं, की त्यांनी मेन्शन नाही केलं की युजफुल ऑर्गन आणि युजलेस ऑर्गनच्याबद्दल काय चेंजेस होतात, मॉडिफिकेशन होतात, त्याच्याबद्दल काही बोललं नाही डार्विन. तिसरं मॉडिफिकेशन असं आहे तिसरं ऑब्जेक्शन असं आहे डार्विन थेरीला. हे झाल्यावरचे दोन ऑब्जेक्शन. पहिलं, डार्विननं नॅचरल सिलेक्शनमुळे इव्होल्यूशन होतं म्हणलं आहे, हे असं शक्य नाही सगळ्या सजीवामध्ये. दुसरं ऑब्जेक्शन, डार्विननं मेन्शन नाही केलं काय युजफुल आणि युजलेस मॉडिफिकेशन काय ह्याच्याबद्दल चर्चा नाही केली, म्हणून हे सुद्धा दुसरं ऑब्जेक्शन आहे कशाचं, डार्विन थेरीचं. ओके, म्हणून हे पण फेल आहे. तिसरं, देर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंजेस अँड अब्रप्ट चेंजेस. ओके, डार्विन ह्याच्याबद्दल नाही बोलू शकला काय स्लो चेंजेस कशामुळे होतात अँड अब्रप्ट चेंजेस. अब्रप्टचा अर्थ काय, अचानक. अब्रप्ट चेंजेस, कधी कधी चेंजेस कसे होतात, स्लो होतात, कधी कधी चेंजेस अब्रप्ट होतात. अब्रप्ट म्हणजे अचानक होतात. ह्या चेंजेसबद्दल कशामुळे होतात चेंजेस याबद्दल डार्विनला माहिती नव्हती, कारण डार्विन नॉट अवेअर अबाउट जीन. ओके, जीनबद्दल काहीच माहिती नव्हती डार्विनला. जेनेटिक्स काय माहिती नव्हतं, जीन काय, DNA बघ काय ह्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती, आणि म्हणून ते सांगू शकले नाहीत की चेंजेस जे होतात, ओके, स्लो कशामुळे होतात आणि अब्रप्ट म्हणजे सडन कशामुळे होतात ह्याच्याबद्दल डार्विनला ज्ञान नव्हतं, माहिती नव्हती. म्हणून हे 3 ऑब्जेक्शन आहेत डार्विनच्या थेरीला. इरेस्पेक्टिव्ह ऑफ दिस ऑब्जेक्शन, डार्विन वर्क ऑन इव्होल्यूशन हॅज बीन माइलस्टोन. हे सगळे ऑब्जेक्शनचा विचार केला तरी डार्विनचं जे वर्क आहे इव्होल्यूशनबद्दल, ओके, ऑब्जेक्शन तर आहेतच, पण ह्याच्याबद्दल डार्विनचं जे थेरी आहे इव्होल्यूशनबद्दल त्यासाठी माइलस्टोनला आपण काय म्हणतो, मौलाचा दगड म्हणतो आपण त्याला. मेन थेरी आहे कशाची, इव्होल्यूशनबद्दल. माइलस्टोनला मराठीमध्ये आपण मौलाचा दगड असं म्हणतो आहे. महत्त्वाची माहिती त्याने दिली आहे कशाबद्दल, इव्होल्यूशनबद्दल डार्विननं. ओके, आणि म्हणून अशा प्रकारे डार्विनचं काय म्हणणं आहे, ओके, डार्विननं कोणतं बुक लिहिलं, डार्विननं काय काय केलं याबद्दल आपण चर्चा केली. आणि डार्विनच्या थेरीला कोणते 3 ऑब्जेक्शन्स आहेत हे पण आपण त्यावर चर्चा केलेली आहे. त्यानंतर आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत कशाबद्दल, डार्विनच्या इंट्रोडक्शनबद्दल. डार्विन कोण होता, डार्विनचं काय लाईफ काय होतं, इंट्रोडक्शन दिलं आपण त्याच्या लाईफबद्दल. ओके, चार्ल्स रॉबर्ट डार्विन हे पूर्ण नाव आहे कोणाचं, डार्विनचं पूर्ण नाव काय आहे, चार्ल्स रॉबर्ट डार्विन. ओके, बर्थ आहे 1809मध्ये, 1809. डेथ आहे 1882मध्ये. ओके, दिस इंग्लिश बायोलॉजिस्ट आहे. प्रपोज द थेरी ऑफ इव्होल्यूशन. त्यांनी काय केलं, नॅचरल सिलेक्शन थेरी लिहिली. तुम्हाला मी आता सांगितलं कोणती थेरी लिहिली होती, थेरी ऑफ इव्होल्यूशन. कोणती थेरी लिहिली होती, थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. कोणी लिहिली म्हणलं तर लक्षात ठेवा, डार्विनने लिहिली आहे. ओके, अँड ही शोज दॅट ऑल द स्पीसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव बीन ग्रॅज्युअली इव्हॉल्ड. मी तुम्हाला कालच सांगितलं होतं, डार्विनचं म्हणणं आहे की इव्होल्यूशन कसं होतं, ग्रॅज्युअल होतं, स्लो होतं, डायरेक्शनल होतं. ओके, अँड द पिरियड ऑफ थाउजंड्स ऑफ इयर, हे इव्होल्यूशन व्हायला 1000 वर्ष लागले. फ्रॉम कॉमन ॲन्सेस्टर, कसं आपल्या पूर्वजापासून, ॲन्सेस्टर म्हणजे पूर्वजापासून. आणि प्रपोज दॅट प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन. मी तुम्हाला पहिलं सांगितलं नॅचरल सिलेक्शन कन्सेप्ट मांडला, रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्यूशन. डार्विनचं म्हणणं आहे की इव्होल्यूशनमध्ये नॅचरल सिलेक्शनचा रोल महत्त्वाचा आहे. म्हणजे जे सजीवांना निसर्गाने सिलेक्ट केलं, ज्या सजीवांना निसर्गाने चॉईस केलं, जगण्यासाठी प्रमोट केलं, तेच जगले. आणि ज्यांना सिलेक्ट नाही केलं, जे स्वतःला बदलू शकले नाहीत, ज्यांनी स्वतःला मॉडिफाय नाही केलं, ओके, ते मेले. म्हणून असं सांगितलं नाही, जे मॉडिफाय केले स्वतःला ते जगले. म्हणजे नॅचरल सिलेक्शन कशामुळे झालं, ड्यू टू मॉडिफिकेशन इटसेल्फ. ज्याने स्वतःला काय केलं, मॉडिफिकेशन केलं. कसं, इटसेल्फ, स्वतःबद्दल, स्वतःमध्ये मॉडिफिकेशन केले ते जगले. आणि जे स्वतःमध्ये मॉडिफिकेशन नाही करू शकले ते डेथ झाले, असं डार्विनचं म्हणणं आहे. ओके, खाली तुम्हाला मी एक पेजेसवर डिफरन्स दिलेत बघा, डार्विनिझम आणि लॅमार्किझममध्ये. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण लॅमार्किझमबद्दल चर्चा करणार आहोत. व्हॉट इज लॅमार्किझम आपण सांगणार आहोत, पण त्याच्या अगोदर दोन्हीचा डिफरन्स आपण पाहूया. आता डार्विनिझम तुम्हाला सांगायची गरज नाही खरं तर, डार्विनिझमबद्दल तुम्ही डिस्कस केलं आहे आत्ताच मी आपण, तरी बघूया. चला, डार्विनिझम आणि लॅमार्किझममधला डिफरन्स तुम्हाला सांगतो मी. ओके, काय म्हणते दोन्हीमधला डिफरन्स बघा. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन टू. ओके, तुमच्यासमोर लॅमार्किझमचं पण थोडंसं एक्सप्लेनेशन मी दाखवलं आहे, म्हणजे लॅमार्कचं काय म्हणणं आहे ते आपण बघूया. बघा, डार्विनिझम सजेस्ट दॅट ऑल द स्पीसीज ऑफ ऑर्गॅनिझम आराइज अँड डेव्हलप थ्रू कन्सेप्ट ऑफ नॅचरल सिलेक्शन. डार्विनचं सरळ म्हणणं आहे की जे काही सजीव येतात,
जे काही स्पीशीज बनतात ते कशामुळे बनतात, ड्यू टू नॅचरल सिलेक्शन बनतात. ओके, डार्विनचं म्हणणं आहे जे सजीव बनतात, जे स्पीशीज बनतात ते कशामुळे बनतात, ड्यू टू नॅचरल सिलेक्शन बनतात. ओके, म्हणजे त्यांच्यामध्ये काय होतं, नॅचरल सिलेक्शन होतं, नेचर त्यांना सिलेक्ट करतो आणि नेचर सिलेक्ट केल्यामुळं ते सजीव बनतात, असं कोणाचं म्हणणं आहे, डार्विनचं म्हणणं आहे. म्हणून त्याला आपण म्हणतो आहे नॅचरल सिलेक्शन. ओके, काय म्हणायचं त्याला, नॅचरल सिलेक्शन म्हणायचं. ओके, पहिला पॉईंट आहे. ओके, दुसरा पॉईंट काय सांगतो आहे पहा, सेकंड पॉईंट काय सांगतो आहे डार्विनच्या थेरीमध्ये. ओके, इकडं काय म्हणलं लॅमार्किझममध्ये, त्याच्या उलट डार्विननं म्हणलं आहे नॅचरल सिलेक्शनमुळे होतात चेंजेस, आणि लॅमार्कचं म्हणणं काय, लॅमार्क सजेस्ट दॅट देर इज अन इंटरनल व्हायटल फोर्स. विसरू नका, महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके, कोणाचं म्हणणं आहे, लॅमार्कचं म्हणणं आहे की सजीवामध्ये काहीतरी काय असतं, इंटरनल नॅचरल फोर्स असतं. महत्त्वाचा पॉईंट आहे, इंटरनल व्हायटल फोर्स आहे. इंटरनल म्हणजे आतलं व्हायटल फोर्स आहे, मधलं काहीतरी ऑफ ऑर्गॅनिझम, म्हणजे सजीवमधून काहीतरी घडतं त्यामुळं बदलतात ना. जसं की तुम्हाला मी आता सांगितलं की जिराफच्यामध्ये काय होतं, जिराफच्या मानेची लांबी वाढते ना. याचा अर्थ काय होतं, इथं काय होतं आहे, ओके, सजेस्ट दॅट इंटरनल व्हायटल फोर्स तयार होतं, इंटरनल व्हायटल फोर्स तयार होतं कोणामध्ये, लॅमार्किझममध्ये, त्यामुळे चेंजेस होतात. आणि इकडं काय व्हायलं आहे, सर्व स्पीसीज ऑर्गॅनिझम ड्यू टू डेव्हलप थ्रू नॅचरल सिलेक्शन व्हायलं आहे. इकडं जे नेचर सिलेक्ट करायला आहे ते जगालेत ना. हा झाला पहिला डिफरन्स. इकडं होतं आहे इंटरनल व्हायटल फोर्समुळं चेंजेस होतात, इकडं नॅचरल सिलेक्शनमुळे चेंजेस होतात, मॉडिफिकेशनमुळं. दुसरा डिफरन्स काय दिसतं आहे, डज नॉट ॲक्सेप्ट द इंटरनल फोर्स ऑफ कन्सेप्ट. म्हणजे इकडं इंटरनल फोर्सबद्दल ते ॲक्सेप्ट करत नाहीत, नॉट ॲक्सेप्ट. ओके, काय ॲक्सेप्ट करत नाहीत, इंटरनल व्हायटल फोर्स कन्सेप्ट, इंटरनल व्हायटल फोर्स कन्सेप्ट ॲक्सेप्ट करत नाहीत. आणि इकडं मात्र डज नॉट ॲक्सेप्ट डार्विन नॅचरल सिलेक्शन, इकडं मात्र काय करत नाहीत, नॉट ॲक्सेप्ट. ओके, काय ॲक्सेप्ट करत, डार्विनचं नॅचरल सिलेक्शन ॲक्सेप्ट करत नाहीत. म्हणजे डार्विननं जे म्हणलं आहे ते हे ॲक्सेप्ट करणार नाहीत. ह्यांनी म्हणलं इंटरनल फोर्समुळे चेंजेस होतात आणि ह्यांनी म्हणलं नॅचरल सिलेक्शनमुळे चेंजेस होतात, पण दोघांचं म्हणणं एकदम विरुद्ध आहे. तिसरं काय म्हणलं आहे, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स आणि सर्वाइवल ऑफ फिटेस्ट आर टू मेजर फॅक्टर्स. बघा, लक्षातून आहे का, यांचं म्हणणं आहे स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स म्हणजे काय, जे सजीव स्वतःला स्ट्रगल करतात तेच टिकतात, जे स्ट्रगल नाही करत ते मरतात, असं म्हणणं आहे. आणि दुसरं म्हणणं आहे सर्वायवल ऑफ फिटेस्ट म्हणजे काय, जे फिट आहेत ते सर्वाइव्ह होतील, जगतील, जे फिट नाही ते मरतील, असं म्हणणं आहे. कोणाचं, डार्विनचं म्हणणं आहे. आणि इकडं काय म्हणते, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स अँड सर्वाइवल ऑफ फिटेस्ट आर नॉट ॲक्सेप्टेड. त्याने ह्याला ॲक्सेप्ट नाही केलं. कोणाला ॲक्सेप्ट नाही केलं, सर्वाइवल ऑफ फिटेस्ट आणि नॅचरल सिलेक्शन जो आहे, किंवा सर्वाइवल ऑफ फिटेस्ट आणि स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स जो आहे त्याने याला ॲक्सेप्ट नाही केलं. यांचं म्हणणं आहे की जर एखादा ऑर्गन यूज केला तर डेव्हलप होतो म्हणलं आहे. लॅमार्कनं म्हणलं आहे की एखादा ऑर्गन यूज केला, वापरला जास्त तर डेव्हलप होतो म्हणलं आहे, आणि जर नाही वापरला तर डेव्हलप होत नाही असं म्हणलं आहे. म्हणजे याचा अर्थ स्ट्रगलचा आणि सर्वाइवल ऑफ फिटेस्टचा काही संबंध नाही. आणि सगळ्यात शेवटचं, प्रपोज दॅट युजफुल व्हेरिएशन विथ ट्रान्सफर ओके ओव्हर सक्सेसिव्ह जनरेशन. युजफुल व्हेरिएशन काय होतं आहे, ओके, लक्षातून आहे का, युजफुल व्हेरिएशन जे आहे, काय होतं आहे, युजफुल व्हेरिएशन विल ट्रान्सफर फ्रॉम सक्सेसिव्ह जनरेशन. ओके, म्हणजे ट्रान्सफर होतं आहे कुठं, टू सक्सेसिव्ह जनरेशन. सक्सेसिव्ह जनरेशन म्हणजे काय, जे महत्त्वाचे कॅरेक्टर आहेत ते पुढच्या पिढीमध्ये जातात म्हणून सांगाले. कोण, डार्विनचं म्हणणं आहे युजफुल व्हेरिएशन जे आहे, ओके, जे बदल दिसले सजीवामध्ये ते पुढच्या जनरेशनमध्ये जाता म्हणतं आहे. आणि इकडं सांगतं आहे काय, लॅमार्कचं म्हणणं काय,
प्रपोज दॅट ऑल ॲक्वायर्ड कॅरेक्टर, महत्त्वाचा पॉईंट आहे. लॅमार्कचं म्हणणं काय, ॲक्वायर्ड कॅरेक्टर म्हणतात. म्हणजे यांचं म्हणणं आहे की लाईफमध्ये कॅरेक्टर येतात, हे ॲक्वायर्ड कॅरेक्टर इन लाईफ टाईममध्ये येतात कॅरेक्टर म्हणते कोण, लॅमार्कचं म्हणणं आहे. लाईफमध्ये कॅरेक्टर येतात, ॲक्वायर्ड कॅरेक्टर आर इनहेरिटेड बाय नेक्स्ट जनरेशन. ॲक्वायर्ड कॅरेक्टर जे लाईफ टाईममध्ये येतात ते काय होतात, इनहेरिट होतात टू नेक्स्ट जनरेशनमध्ये. म्हणजे पुढच्या पिढीमध्ये कोणते कॅरेक्टर येतात, ॲक्वायर्ड कॅरेक्टर. जसं तुम्हाला म्हणलं मी, जिराफच्या मानेची लांबी वाढली तर त्या जिराफपासून तयार होणारा दुसरा जो जिराफ आहे त्याची पण मान लांबलेली असेल ना. ओके, आणि म्हणून त्या कन्सेप्टला त्यांनी एक नाव दिलं का पर्टिक्युलर बुकमध्ये, इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर. लक्षातून आहे का, इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टरचा अर्थ जे कॅरेक्टर आपल्या लाईफमध्ये येतात, आपल्या लाईफमध्ये म्हणजे जीवन जगत असताना येतात, ते कॅरेक्टर पुढच्या पिढीमध्ये पण जातात असं म्हणणं आहे कोणाचं, लॅमार्किझमचं. तर डार्विनचं म्हणणं असं आहे की नॅचरल सिलेक्शन झाल्यामुळं ओके जे युजफुल व्हेरिएशन होतात सजीवामध्ये तेच ट्रान्सफर होतात कुठं, नेक्स्ट जनरेशनमध्ये असं म्हणलं. म्हणजे ह्यांचं म्हणणं नेक्स्ट जनरेशनमध्ये कोणते कॅरेक्टर झालेत, जे युजफुल व्हेरिएशन होणार आहेत ते चाललेत मागच्या पिढीहून दुसऱ्या पिढीमध्ये. आणि यांचं म्हणणं असं आहे की एका पिढीहून दुसऱ्या पिढीमध्ये कॅरेक्टर जातात पण ते त्या सजीवामध्ये आल्यामुळे जातात. पण मला वाटतं आहे की लॅमार्कची थेरी जी आहे ती जास्त ॲक्सेप्टेबल नाही आहे, कारण ह्याला बरेच ऑब्जेक्शन येतील. कारण बघा, आपण म्हणलो समजा लोहाराचे खांदे मजबूत असतात, आयर्न स्मिथचे जे शोल्डर्स आहेत ते मजबूत असतात. कशामुळं, त्यांनी हातोड्याचा मार दिल्यामुळं, जास्त हॅमरिंग केल्यामुळं. पण लोहाराचा मुलगा त्याच्यामध्ये ते कॅरेक्टर जातील का ह्याची गॅरंटी आपण सांगू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ लॅमार्किझमचं म्हणणं जे आहे, पॅरेंटमधले कॅरेक्टर ऑस्प्रिंगमध्ये जातील जशाच तरी जातील ह्याची गॅरंटी नाही माझ्या मते. ओके, म्हणून पॅरेंटमधले कॅरेक्टर ऑस्प्रिंगमध्ये जातील याची गॅरंटी नाही. म्हणून लॅमार्कची थेरी आहे त्याला जास्त ऑब्जेक्शन येऊ शकतात. ओके, कारण ह्यांनी सांगितलं आहे काय की युजफुल आणि युजलेस ऑर्गन जे आहेत, युजफुल ऑर्गन फक्त काम करतात, युजलेस ऑर्गन काम करत नाही म्हणलं आहे. मग तुम्ही पाहिलात तर या दोघांच्या थेरीला जीनचा काहीच कन्सेप्ट नाही, जेनेटिक्सचा काहीच सपोर्ट नाही कोणाला, दोन्ही थेरीला. डार्विनची थेरी असेल या लॅमार्किझम थेरी असेल, हे जेनेटिक्सचा काहीच कन्सेप्ट नाही आहे. म्हणजे याचा अर्थ खरं तुम्हाला माहीत आहे, मेन कॅरेक्टर जे ट्रान्सफर होतात कशामुळे, जीनमुळे होतात. कारण जीनमध्ये तुम्हाला माहीत आहे DNA असतो, DNAपासून RNA बनतो आणि RNAपासून प्रोटीन बनतं. आणि या प्रोटीनमुळं सजीवामध्ये काय दिसतात, कॅरेक्टर चेंज झाले दिसतात. पण या दोघांचं जे म्हणणं आहे, जुनं म्हणणं आहे, ओल्ड थेरी आहे त्या दोन्ही पण, डार्विन आणि लॅमार्किझमची. पण त्यांच्या काळामध्ये ठीक आहे की त्यांनी ते सांगितलं आहे की डार्विननं म्हणलं की नॅचरल सिलेक्शनमुळं पुढच्या जनरेशनमध्ये कॅरेक्टर जातात, व्हेरिएशन होतं म्हणून सांगितलं आहे. आणि लॅमार्कचं म्हणणं आहे की लाईफ टाईममध्ये जीवन जगत असताना ॲक्वायर्ड कॅरेक्टर चेंज होतात आणि ते लाईफ टाईम राहतात आणि पुन्हा ते लाईफ टाईम राहून इनहेरिट होतात कुठं, नेक्स्ट जनरेशनमध्ये असं म्हणलं आहे. पण दोघांनी एक्सप्लेनेशन करत असताना कुठेही जीनचा, DNAचा, RNAचा, प्रोटीनचा कुठे उल्लेख केला नाही. पण मुळात तेच महत्त्वाचं कॅरेक्टर आहे जे कॅरेक्टर ट्रान्सफर करू शकतं पुढच्या जनरेशनमध्ये. पण ठीक आहे, आपण याच्यावर विस्तृत चर्चा केली आहे, डिटेल चर्चा केली आहे. डार्विनचं म्हणणं काय आणि लॅमार्किझमचं म्हणणं काय आहे. ओके, बेसिक लक्षात ठेवा की डार्विनचं म्हणणं नॅचरल सिलेक्शन आहे, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स आहे, सर्वायवल ऑफ फिटेस्ट आहे. ओके, डार्विनचं म्हणणं आहे. आणि लॅमार्किझमचं म्हणणं आहे की पॅरेंटमधून ऑस्प्रिंगमध्ये कॅरेक्टर जाऊ शकत नाहीत. ओके, पुन्हा नॅचरल सिलेक्शनमुळे होऊ शकत नाही कॅरेक्टर. ओके, आणि युजफुल ऑर्गन डेव्हलप होतात म्हणले, युजलेस ऑर्गन डेव्हलप होत नाही म्हणले कोणा, लॅमार्कनं. आणि लॅमार्कचं आणखी एक म्हणणं आहे की ॲक्वायर्ड कॅरेक्टर जे आहेत ते इनहेरिट होतात म्हणले. ॲक्वायर्ड कॅरेक्टर म्हणजे जे कॅरेक्टर लाईफमध्ये त्यांचे आले, मग ते युजफुल असो किंवा युजलेस असो, चांगले असो किंवा खराब असो, ते इनहेरिट होतात म्हणले कुठं, नेक्स्ट जनरेशनमध्ये. ओके, असं लॅमार्कचं म्हणणं आहे. तर या दोन्ही थेरी आपण डिटेलमध्ये पाहिल्या आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला मी पुढच्या लेक्चरमध्ये देणार आहे. थँक्यू.